योग्यांची माऊली आहेत, योग्यांचे साधकांचे मायबाप आपण आहात. योगी कसा असतो? वृक्षदागे झाले वन्ही ओदे की अग्नी होऊन जर ते आपल्यावर वर्षाव करत असतील ना दादा, तर तुम्ही संत तुम्ही कसं झालं पाहिजे? संती सुखी भावी पाणी, तुम्ही त्याच्यावर पाणी होऊन वर्षाव करा. आणि जर असा वर्षाव झाला तर दादा आपण समाजाला उपदेश करू शकतो. जगताचे अपराध जगताचा त्रास सहन करण्यासाठी जगत कल्याणाकरता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. आणि जर दादा जगत कल्याणाकरता आपला अवतार असेल तर दादा संत असे नसतात. मग संत असे जर नसतात तर ते संत कसे असतात त्याचं चिंतन तू माऊली मुक्ताई करते. अभंगाचं आता वास्तविक पाहता ज्ञानोबाने संतांची संज्ञा सांगावी, हे संत कुणाला म्हणावं हे ज्ञानदादा करता पटून द्यावं एवढे ज्ञानोबा अध्याय नाही. ज्यांनी आपल्याला संत सेवेचा बोध उपदेश ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये दिला ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी संता या भजावे सर्वश्रेष्ठी. त्यांना संतांची संज्ञा सांगावी नाही, पण ही अलौकिक लीला आहे महाराज. माझ्या ज्ञानदादांनी केलेली अलौकिक लीला आहे. माझ्या मुक्ताईचं ज्ञान जगताला कळावं आणि जगतात पुढे संतांची अंतरलक्षणा माऊली मुक्ताईच्या माध्यमातून बाहेर यावी याकरता केलेली एक अलौकिक लीला आहे. मग काय संतांची आवश्यकता आहे.
तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शन. देव प्राप्त करण्यासाठी ही सगळी प्रक्रिया भगवान पण प्रक्रिया करण्याकरता अगोदर ज्यांना प्रणिपात करायचे आहे, ज्यांना विचारायचे आहे, ते पहिल्यांदा संत कळावे. आणि तेच जर नाही कळले तर मग प्रणिपात कोणासमोर करतात. प्रणिपाताच्या पद्धती पण किरण महाराज बदलल्या. पूर्वी तुका करी प्रणिपात दंडवत कालाय तस्मै नमः बदल झाला. दंडवत बंद झाला, नमाज पडल्यासारखी. ओरणी लोक पाया पडले नाही, ओरणी होत कपाळच ठेवायची. काही दिवसांनी ती पण पद्धत बंद झाली. डोकं नाही ठेवत पायावर, आत एक मिनिटाचा अंतर ठेवलाय. अजून पद्धती समजते आणि त्याच्यात अजून पण बदल झालाय. काही काही तर महाभाग अशी पाहिले तुम्ही, नक्की कुठल्या देवाचे तेच कळत नाही. म्हणजे ते पण सांगतो तो सुधीर महाराज तुमच्या पायाचं एवढं बरं आहे नाही कळणार. हे हाय तेवढं बरं आहे, तुमचं सुरू कर नाही तर आम्हाला कधी द्यायला समजणेवाले कोई इशारा कापले, बाकी काही नको बाबा. हे भाव असं वाटत असेल ना तर आचरण से ये चरण अच्छे एवढं ठेवा बा, तेव्हा ते नतमस्तक होतील. नाही तर एक वीत नाही, जवळ पण नाही येणार महाराज. पूर्वी ते होते महाराज. त्या संतांना प्रणिपात केला की ते ज्ञान प्राप्त करतात. ते संत ओळखता आले पाहिजे. पण ते संत ओळखायचे कसे, त्यांची अंतर्लक्षणा सांगितली. दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याच्याकडे दया आणि क्षमा नावाचा सद्गुण आहे त्याला संत म्हणावं, त्यालाच संत म्हणावं. तोची जाणा, त्यालाच माना, तो संत. आता प्रश्न असे पहिला दया. आता मला सांगा, आपल्या अंतकरणात दया नाही का? आपल्या अंतकरणात आपल्याकडे पण दया नाही, फक्त सीआयडी दिसते. दया दया पुष्ट गडबड आहे. तो तिथं शिवाजी साठवण त्यांच्या ऍक्टिंग मध्ये दया पुष्ट गडबड, तो दया नाही. दया आपल्याकडे पण आहे, फक्त आपली दया थोडीशी स्वार्थी आहे. स्वार्थी आपली दया. संत माते म्हणतात आपल्या मुलांवर प्रेम करतो, त्या प्रेमाला पण संतांनी दयाच म्हटलेली आहे. आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो, आपल्या मुलांवर प्रेम करतं किंवा आपलेपणा पाहून प्रेम करणं याला संतांनी दयाच म्हटलंय. पण ती दया स्वार्थी आहे. दया कशाला? दया तिचे नाम भूतांचे पालन, अनेक निर्दलन कंटकाचे. भूत दया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन मना माझे. तुकोबांचे अतिशय सुंदर अभंग आहे. दया करणे जे पुत्रासी, तेची दास आणि दासी. तुका म्हणे सांगू किती अवघ्या भगवंताच्या मूर्ती. जे कानंजरे कांदरे जो आपुले म्हणा
अभिप्रेत नाही. दया करणे जे पुत्रासी तेची तशीच. जेवढं आपल्या मुलावर आपण प्रेम करतो ना तर मुलं बाहेर उन्हात खेळतात आणि आई तर म्हणते पिंट्या अरे किती उन्हात खेळतो ये की बाळा इथे बस ना इथे खेळ ना दादा सावलीत खेळ घेऊन तर थांब नाही. मी काही एकटाच खेळतो का? हा नाही का बाळू माझ्यासोबत आहे. मी काय एकटाच खेळतोय का? मी एकटा नाही माझा बाळू पण माझा मित्र माझ्यासोबत आहे. अगं या दोघांनी इथे खेळा. बराच वेळ झाला अर्धा तास झाला तरी पिंट्या यायला आई परत थांब मरते. अरे पिंट्या ये ना लेकरा इथं खेळ की सावलीत काय का उन्हात खेळतोय? अगं मी आई एकटाच कुठे खेळतोय? त्या बाळूला तिथंच मरू दे तू इथे येऊन मर. त्याला तिथंच मरू दे ना तो पण मरावा वाटत आणि याने पण इथे मरावा असं वाटत. तिची भाषा आहे. तो उन्हात खेळला तर त्याला खेळू दे पण तू सावलीत खेळ बाबा. आता इथे तिच्या मुलाबद्दल नाही पण त्याच्याबद्दल नाही ना महाराज. नाही ना माझ्या जगद्गुरु तुकोबांचं चरित्र वाचलंय आपण. गावातली लहान मुलं ऊस खातो. आता साहजिकच लहानच्या मुलाला ते पाहिलं काही ते खावंसं वाटणार. ती मुलं ऊस खातो. माझ्या गेला म्हणजे देणारे मला पण ऊस. ती पोरं म्हणायची माझ्या तुला पाहिजे मग घे की देतो आमच्याकडे जाते. हे घे बरं. द्यायला हात पुढे करायची. माझ्याने हात पुढे केला की त्या हातावर फक्त लावायची आणि परत ओढून घ्यायची. काही काही मुलांनी तर अपमानाचा कर केला म्हणायचं. खाल्लं आणि ती सगळं चुकून झालं की त्याचा चौथा बोलायचा हे माझ्या तुला पाहिजे का? हे घे नाही बघ हे घे. आणि तू जवळ आला की त्याच्या तोंडातलं काढून त्याच्या हातावर ठेवायची. किती वाईट वाटत असत. फार वाईट वाटलं. माझ्या रडत रडत घरी गेला. मासे जिजाऊनी पाहिलं आमच्या आवडी मासे बाहेर आले. म्हणजे माझ्या काय झालं होतं कशा करता रडतो? आई बघ ना कधी ऊस खायचं. तुझं रडतं कशा करता? मला पण ऊस खायचा आहे. हो का? तुला पण ऊस खायचे मग काळजी करू नको. बाबा गेले कासरवाडीला कीर्तनाला. असं महादेवाला त्याची आई बोलली घरी. हो बाबा कासरवाडीला गेला कीर्तनला तर ऊस घेऊनच येईल तू जागा राहा. असं बोललेच ते लग्नात. फक्त एवढंच म्हणेल बाबांना घरी येऊ दे. आता तिला पण माहित बाबा कासरवाडीला कीर्तनाला गेलाय ऊस आणायला गेला का अजून काय कामासाठी. फक्त बाबांना घरी येऊ दे. येईपर्यंत गप्प बसलो. येईपर्यंत माझा बसलो. आणि गप्प बसल्यानंतर मग संध्याकाळ झाली. सायंकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला तुकोबारांची स्वारी आली. आल्यानंतर महाराजांनी आवाज घेतला. बाबा आले आणि आवाज घेतल्या घेतल्या माझा बाहेर आला. तुकोबारांनी कट्ट मिठी मारली आणि जोरात हंबरडा फोडला रडायला लागले. तुकोबारांचं लक्षात आलं नक्कीच माझ्या आवडीचा प्रताप असेल. आवडीने काहीतरी याला मारलं असेल ओरडली असेल म्हणून माझ्या रडतं. माझं काय झालं काय रडताय? आई ओरडली वाटतं माझ्याला. आईने ओरडली. अरे आईने मारलं वाटलं तुला? मारलं मग रडतो कशाला? मला ऊस खायचा आहे. ऊस खायचा आहे आज काय अचानक असं? मला ऊस खायचा आहे.
काय झालं मला ऊस खायचे माहित मग एवढंच ना मग रडताय कशाला त्यासाठी उद्या आणतो ऊस फक्त आजचा दिवस शांत केला मी प्रसंग निर्माण करतो तुम्ही आपापसात बोलू नका तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे ना तुम्ही आपापसात बोलू नका तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं विठ्ठला विठ्ठला भजनी विक्षेपतेची प्रेमळ कदाचित ते प्रसंग ऐकलेले असतील पण मी थोडासा भावना विवश होऊन त्याच्याशी संवाद साधतो मला कीर्तनामध्ये संत उमेशी एकरूप व्हायला फार आवडतं फार मोठा गायक अजिबात नाही देवाने काय कृपा केली माहिती नाही पण त्या प्रसंगाला अनुरूप चाली गायला त्याने बुद्धी दिली आणि हे दिले बा ते 42 वर्षात पूर्ण म्हणजे 42 सुरू झालं शरीर चांगलं दिले 70 किलो अजूनही हेच होतं 70 किलोचं किरण मला देवाने अशी कृपा केली एवढंच पर्यंत दिलं काय कृपा केली माझ्या पाठरांना आणि एवढं दिलं हात पाणी तर डोळ्यातून पाणी येतं इतकं प्रत्यक्षात उभा राहावं असं वाटतं काही नाही मला 37 वर्ष असून अनेक वर्ष घालवली कीर्तनकार बाहेरून येतील तुमची मनोरंजन करतील पाकिट घेतील आणि निघून जातील संत वांगणी करणार महाद्याला जर तुकोबांनी ठरवलं असतं तर तुकोबांनी महाद्याला उसाचा माळा दिला असता सामर्थ्य होतं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यांची गाथा पाण्यात बुडवली तरी तशीच राहते त्यांना ऊस तयार करणं काही कठीण आहे दर्शन केलं पाहिजे असतील काही महत्वाच्या आपापसातल्या गप्पा तर मारून घे मी नंतर बोलतो पण एका विनंती नाही का महाराज माझा रडायला लागला माझ्या रडू नका तुम्हाला ऊसच खायचं मी उद्या देतो की आणून तुम्हाला शांत करायचं उद्या आणून देतो पण आता शांत झाला सकाळी तुकोबारे निघाले म्हणजे जसं आपण निघतो की नाही सकाळी कोळी माझ्या तेवढ्यात कुठलं बाबा लक्षात आहे ना रात्री काय बोलला होता हो बाबा हे लक्षात रात्री कबूल केलं तेव्हा सकाळी लक्षात ठेवलं आहे लक्षात काही काळजी करू नका माझा आज घेऊन येतो बरं संध्याकाळपर्यंत माझं शांत राहिलं तुकोबारे सकाळी गेले शेतकऱ्याच्या शेतावर आणि शेतकरी झाले सांगितलं दादा दिवसभर तुझ्या ऊसाची राखायला पाहिजे तुम्ही आमची शेती राखायला हो काय एवढा प्रसंग भेटला काही अडचण आहे का कशाची नळ आहे का नळ नाही रे बाबा माझ्या माझ्याला ऊस खायची इच्छा निर्माण झाली ती मुलं त्याला काय वेळवण दाखवत होती त्याला वाटतं मला पण मिळावं तेवढी ऊसाची त्यांची जाणकारी दे बाकी पैशाची नळ वगैरे काही नाही काही धान्याची नळ असं पण काही फक्त त्याला खावंसं वाटलं म्हणून एवढं मग करा राखडा आता तुकाराम महाराजांसारखा गडी भेटल्यानंतर कोण नाही म्हणाला ज्याच्या नामात इतकी ताकद आहे की न लावून शेताची नासधूस करून सुद्धा धान्य दुपटीने पिकलं त्याच्या नाम साधण्याची ताकद त्याच्या पदस्पर्शाने माती विठ्ठल विठ्ठल बोलतो तो आपल्या घरी आयता चालून आला शेतावर त्याला कोण नाही म्हणत हो दिवसभर शेताची राखण आणि शेतकऱ्याला सांगायचं बाबा तुला सकाळी म्हणालो तू 2-3 ऊसाची दाणका दे तेवढी दे बाबा काढून बोलल्याप्रमाणे त्याने तर महाराज 2-3 अंक काय घेऊन जाताय एवढा शेतमालाने भरलाय ऊसाने भरलाय एक मोळीच तुमच्या करता बांधून ठेवली तेवढी घेऊन जा आणि मला नाही गरज त्याची माझ्या महाद्याला फक्त हवंय तेवढं दे 2-3 अहो घ्या की एवढं शेत भरले तुम्हाला कुठं कमी दिलं नाही तुम्ही जे काम केलं ना ते भरपूर आहे त्याच्याबद्दल ते काहीच नाही घेऊन जा डोक्यावर मोळी घेतली शेतकऱ्याच्या आग्रह असतो चिपळ्या विना सुरू भजन आणि भजन सुरू झाल्यानंतर गावात आलं पहिला महाद्या नाही आला महाराज पहिला महाद्या नाही आला ज्या गावातल्या मुलांनी महाद्याला वेडवून दाखवलं ती पहिली पोरं पुढे आली आणि पुढे आल्यानंतर विचारलं तुकाराम वा ऊस दिसतंय डोक्यावर आम्हाला द्या की तुम्हाला खायचंय का मग घ्या की आपण काय केलं असतं पहिला त्यातला एक दांडू काढला असता टिपरा म्हणले असतं या पुढे आता काल माझ्या महाद्याला वेडवून दाखवत होते का आता यावर कसे मागते तेच बघतो आपण हेच केलं असतं कल्पना करा असं नसतं केलं आपण असं नसतं केलं आपण काही इतके पण वाईट नाही ना माहिती आता एवढी वर्ष आपण कीर्तन शिवून आपण इतके पण वाईट नाही पण आपण एवढं तर नक्कीच केलं असतं माझ्यापुरती 2-3 काढून ठेवले असते आणि बाकी मुलांना वाटले असते एवढे पण चांगले नाही आपण एवढे तर चांगले आहोत की आपल्या मुलांकरता काढून घेतलं
बरोबर की नाही? तुकोबांनी तसं नाही केलं महाराज. डोक्यावरची मुळी काढून ठेवली, सोडली ती आणि त्यांच्या हातात दिली, म्हणजे जा तुम्हाला लागेल ते घ्या. मला वाटते तुकोबांनी अगोदर मुलांना न काढता मुलांना वाटतं की त्यांची मुलं नव्हती, त्यांच्या मुलांना त्रास देणारी मुलं होती, तरी सुद्धा व्यवहार सर्वसामान्य जरी असला तरी आपल्या मुलाबद्दलचं प्रेम, तेच प्रेम, तीच दया, त्या व्यवहार सर्वसामान्य महाराज, परंतु प्रेमाचा आणि दयेचा व्यवहार जर आपण पाहिला तर आपल्या मुलाकरता आणलेलं ऊस इतर मुलांकरता देणं ही साधूची दया आहे. ज्ञानोबांचा विचार केला तर आज आम्ही मंडळी फक्त माऊली बोललो तर पुरणपोळीचा नैवेद्य रोज मिळेल, रोज मिळेल, रोज एक दिवस खंड पडणार नाही. पण विश्व माऊली ज्ञानोबांकरता मधुकरी पण नेमकी मिळाली. ते ज्ञानोबांची दया बघा. ज्ञान प्राप्त व्हावं अशी ज्ञानेश्वरी दिली, ज्ञान प्राप्त व्हावं अशी ज्ञानेश्वरी दिली. आणि ज्यांना ज्ञानेश्वरी वाटते त्या जगत कल्याणाकरता, त्यांच्या करता ज्यांनी वाईट कृतीने वागले त्यांच्याकरता पसायदान मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. स्वतःकरता नाही मागितलं, जगत कल्याणाकरता पसायदान मागितलं. महाराज अंतःकरणामध्ये स्वार्थासोबत असणारी दया, स्वार्थ विषयक दया नाही कामाची. क्षमा, अंतःकरणामध्ये क्षमा आहे. मंबाजीने मारलं तरी तुकोबारे बोलवायला जातात. मंबाजी तुम्ही कीर्तनाला नाही आलात तर की अंतःकरणाला समाधान होत नाही, पण तुम्ही कीर्तनाला असला की कीर्तनाचा आनंद वेगळाच आहे. मंबाजी कीर्तनाला असला त्याला दया म्हणतात, त्याला क्षमा म्हणतात महाराज. आणि अशा अंतःकरणामध्ये असलेले हे जे गुण, हे गुण अंतरंगात असावे लागतं, बाह्य रंगात नाही. न तो दया आपल्या मनात, आपल्या मनात तारीख टिकून ठेवायची. तू त्याचा नातू डोक्यावर घेऊन नाचा, तारीख कन्फर्म आली तर तडाखा उठवायचा. काय तुमचा नातू, काय अख्खं कीर्तन नातूवर केलं महाराज. ज्यांनी तारीख दिली त्याच्याकरता अर्धा तास घालवला. तारीख कन्फर्म झाली ना, तारीख कन्फर्म, हे धंदे चालू झाले आता. थोडे सावध व्हा. आपल्या कौतुकासाठी कीर्तन अजिबात नाही. सगुण चरित्रे परम पवित्रे, परमात्म्याचं गुण त्याच भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम बरे वैराग्याचा युक्ती विवराव्या. भक्ती ज्ञान विवेक वैराग्य महाराज हे कीर्तनात सांगावं, कुणाचे कौतुक करू नये. जगद्गुरु तुकोबारायांना आवळी साहेबांनी महासाहेबांचे विचार छत्रपती शिवाजींना नजरानं पाठवलं. तेव्हा सगळे अलंकार परिधान केले आणि आवळीच महासाहेब तुकोबारांना विचारतात, महाराज कशी दिसते आज, काय चुकीचं आहे का? नवऱ्याला विचारते. तरी पण तुकोबारा बोलतात, आवळे खरंच सांगू का, खरंच सांगू का, खरंच सांगतो माझ्या डोळ्यांना आतापर्यंत देवाशिवाय सुंदर कोणी दिसलाच नाही. कोणच नाही, देवाइतका सुंदर कोण असू शकतो? पण आज माझ्या पत्नीने मला प्रश्न विचारला मी कशी दिसते, तुला उत्तर देते आवळी, आई तू खरंच सुंदर आहे सावळे. पण तुला असं वाटत असेल अलंकार घातले म्हणून तो सुंदर दिसते, नाही अजिबात चूक. पण माझी आवळी सुंदर कधी दिसते? 8 ठिकाणी ढिगळ पडलेली साडी परिधान केली, केस विस्कटले, पदर कमरेला खोचलाय, हातात काठी झाडू खराटा बुतारी काहीतरी तिच्या हातात आहे आणि ती फक्त एकच मंत्राचा जप करते. या काळ्या विठानं माझ्या संसाराची राखणमोळी केली, तीच आवळी सुंदर आहे. आणि खरं सांगू का आवळी, मलाच काय अगं माझ्या विठोबाला पण तीच आवळी सुंदर दिसते, नाही दिसत? तुकोबारायांचा काटा काढा गेला, तो आवळीच्या पायातला काटा काढायला देव पाहिला गेला मला, तीच आवळी सुंदर दिसते. चिंतनाचं मत बारकाईने आहे का महाराज? भगवान परमात्म्याच्या संत माते सांगतात कीर्तनामध्ये त्याच्या मर्यादा आपण सांभाळावे, भगवान परमात्म्याचं गुणानुवाद गावं. हो महाराज म्हणतात, अरे हे अवघड आहे, या गोष्टी अशा होणारच. तुम्ही कीर्तनाला नसलाच की शोभा येत नाही, तुम्ही कीर्तनाला चला. मुंबईची बोलवायला जातात, अंतःकरणात क्षमा आहे. ज्ञानोबा सांगतात माऊली मोठ्या ज्ञानोबा सांगितले जातात, संत यांना नाही म्हणे, संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी. दुसरा गुण ज्ञानोबा मुक्ताईने सांगितलं आपल्याला, दुसरं चरण लोभ No
सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा दाटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंता नाही मना जगे तोची जाणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली क्षमा जाचे अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाणा आदिशक्ती मुक्ता या अभंगात विश्वमोठी ज्ञानोपरे समज संतांची संस्था त्यातली पहिली लक्षण अशी सांगितली की ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे क्षमा नावाचा सद्गुण आहे त्यांना संत म्हणावा दुसरा गुण सांगत असताना महाराज असं म्हणतात लोभ अहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाणा त्याच्यामध्ये लोभ आहे अहंता आहे आणि विरक्त ही अवस्था आहे खर तर या अवस्था प्राप्त व्हाव्या एखाद्या गोष्टीची पूर्तता झाली की तिथे लोभ निर्माण होतो आणि एखाद्या गोष्टीची अपूर्णता राहिली की तिथे क्रोध निर्माण होतो शास्त्रीय भाषेमध्ये विचार करायचा म्हटला तर कामाच्या अपूर्णतेमध्ये लोभ आहे कामाच्या अपूर्णतेमध्ये क्रोध आहे आणि पूर्णतेमध्ये लोभ निर्माण होतो लोभाचा विचार केला तर हरकतच नाही आणि बहुतांश म्हणजे लोभानेच दुःखी आहे किती मिळालं यात ते समाधान नाही जे मिळालं त्यापेक्षा अधिक मिळायलाच पाहिजे होतं यात ते कष्टी आहे अहंकार आसक्त आहे माणसाचं समाधान हे त्याच्या परिस्थितीवर अवलंबून नाही माणसाचं समाधान हे त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आणि बहुतांशी माणसं आपण पाहिजे त्याची घरची परिस्थिती फार सक्षम असते पण स्वतःचा बंगला सुद्धा दुसऱ्याचा बंगला पाहिला की दुःखी होतो त्याच्या बंगल्यासारखं माझा बंगला का नाही याने ते कष्टी झाले त्याचा हॉल जितका छान आहे तेवढा माझा सुंदर का नाही त्याच्या घरात एवढा मोठा टीव्ही तो माझ्या घरात तुझ्या घरात पण तेच बघायला मिळतं त्याच्या घरात पण तेच लागतं जेवायला बसलं की आई कुठं काय करते आणि या कोणतरी घरात त्याच्या घरात पण तुझ्या घरात पण उपदेशाचा डोस म्हणून नका नेऊ महाराज पण हात जोडून कळकळीची विनंती करा संध्याकाळी अन्न ग्रहण करत असताना टीव्ही बंद करा आणि मग अन्न ग्रहण करा अन्नाचं पुण्य तुम्हाला मिळेल नाही तर पातकच आपण ज्या सिरियल पाहतो ना त्याच्यातून शिकण्यासारखं काहीच नाही सुरुवातीला तर फार छान वाटतं
एखाद्या मुलीचं लग्न होत नाही, त्याचं लग्न छान तिच्या साजिशा तिला आवडणाऱ्या मुलाशी होतं आणि इतका सुखा संसार होतो, 2-3 आठवडे संसार सुखाचा होतो, नंतर तिसरी कोणतरी येते ना, तिसरा कोणतरी येतो आणि अख्ख्या संसाराचं वाटतं आणि ते झालेलं वाटलं आपण जेवता जेवता होतं. म्हणजे बुद्धीवर किती वाईट परिणाम आहे. ना गप्पा राहिला, ना वदनी कवळ घेता राहिला, ना जनी भोजनी नाही राहिलं महाराज काय. हे सगळं बघून आहे ना आपल्या घराची दुरावस्था झाली, दुरावस्थाने दुर्दशा झाली. हे बंद करा, हा तुम्ही विनंती करतो. आणि असं जर एखाद्याचं मत असेल महाराज टीव्ही बघितल्याशिवाय जेवणच जात नाही, तर कीर्तन लावा, टीव्हीवर कीर्तन लावा. आहेत ना काही माणसं टीव्ही बघितल्याशिवाय जेवणच जात नाही. काही ना मोबाईल लागतो, जेवतो जेवतो मोबाईल लागतो, त्याला जेवण लागतं. काही ना काम करता करता तंबाखू खावीशी वाटतं, त्याचं काम होत नाही, हात चालत नाही म्हणतात त्याला. भांडी घासताना मिश्रण सुद्धा हात नाही चालत. कुठल्या शिकले, कुठल्या आयुर्वेद शास्त्रात काय प्रथा पाडून घेतल्या मला. महाराज आपली मनस्थिती बदलली पाहिजे, आपले विचार बदलले पाहिजे. आणि विचार हे संत वाङ्मयाच्या अधीन गेले तर बदलतात, संत वाङ्मयाशिवाय विचार बदलत नाही. महाराज म्हणतात असे जे संत असतात ना, ते इथे असले काही कुठे राहिले काही. परलोकी सुखी, परलोकी सुखी शुद्ध ज्ञानाची मुखी. दादा तुम्ही या कल्पनेतून बाहेर या, मिथ्या कल्पना मागे सारा, दाटी उघडा ज्ञानेश्वरा. खोटी आहे कल्पना, खोटी आहे कल्पना, खोटी असते की नाही, खोटी कल्पना. कल्पना करा, अशी कल्पना करा की आपण एका घरात आहोत, घर आपलं माळ राहणार, त्या घराला आग लागली, लागू नाही पण लागली. बरं आग अशी लागली की त्या आगीने चारी बाजूनी वेढा घातला. दरवाजातून बाहेर पडता येत नाही, खिडकीतून बाहेर पडता येत नाही, आपला मोबाईल वगैरे स्विच ऑफ झाला. शेजारी कुठल्या तरी माणसाला हाक मारावी असाही माणूस समोर दिसत नाही, घर संबंध पेटलंय. आता त्या घरामध्ये आपण पेटल्याशिवाय पर्याय नाही, तर काय करायचं, काय करणार आता. चारी बाजूने घराला आग लागली, दरवाजे पण आगीने पेटले, खिडक्या आगीने पेटतात, बरं छप्पर पेटले, मोबाईल बंद झाला, हात मारावी आकेच्या अंतर एखादा माणूस यावा तेही नाही राहिलं. काय करायचं महाराज, विचार करा. किती मोठा प्रश्न आहे, किती मोठा प्रश्न आहे. मी असं काय करतो, एकदम मला देवाचा धावा करायचा. अरे मरतोय ना, काय देवाचा धावा करतोय, देवाचा धावा चुकीचं नाही त्याचं, पण माझं चिंतन नीट ऐका ना. मी सुरुवातीला सांगितलं कल्पना करा, अशी कल्पना करा की घराला आग लागली. आता घराला आग लागली ही जर कल्पना असेल तर त्या कल्पनेतून बाहेर या घराला आगच नाही लागलेली. झोपेत तुम्ही राजे झालात काय ना, भिकारी झालात काय ना, आमदार झालात काय ना, पंतप्रधान झालात, का उपयोग काय त्याचा. जागे झाल्यावर तीच बॅग, तेच फावडा, तोच कुदाना, तेच बैल. आपण शेतावरच काम करणार आहोत, पण स्वप्नात ना म्हणजे तशी ती खोटी आहे ना महाराज. महाराज असं म्हणतात की मिथ्या कल्पना. आणि दादा या समाजाला प्रेरित उद्बोधक असा उपदेश करा. ते संत महात्मे उपदेश करतात. संत तोची जाणारी दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नाही मना, जगी विरक्त तोची जाणा, यथामती अवकाश. या गुणाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 9 वाजून 10 ते 15 मिनिटं थोडी सुरुवात झाली होती आणि म्हणून एवढा वेळ 10 ते 15 मिनिटं वाढीव करू, बरोबर की नाही. आता वाढीव काम केलं म्हणजे मी त्याच्यासाठी नाही वाढीव वाढवून उलट बोलू द्या. 40 मिनिटाची कीर्तन झाली तर काय परिवर्तन, आपलं काय त्या कीर्तनासाठी एवढा व्यापक अभंगाने त्या 40 मिनिटात काय. संस्थेत ठीक आहे हो, संस्थेमध्ये संदर्भात तेवढा फक्त प्रमाण बाह्य प्रमाणाला अनुसरून बोलायचं असतं, ते 40 मिनिटात ठीक आहे. इथं नाही समाधान होत मला, इथे अधिक बोलावं. खरं तर लोभ अहंता या सद्गुणांवर अजून बोलता येईल किंवा ह्या गुणांवर बोलता येईल, पण वेळेचं गांभीर्य लक्षात घेता, वेळेचं बंधन लक्षात घेता अधिक वेळ बोलणं उचित राहणार नाही. कुठेतरी माझ्यामुळे नियमाला बाधा येईल आणि म्हणून आपण ज्या वेळेला कीर्तन सुरू झालं तेवढ्याच वेळेत थांबावं एवढाच माझा मानस होता. बोलता बोलता 5 मिनिटं थोडी वाढीवच झाली, त्याबद्दल करा, क्षमा करा. या ठिकाणी गेली 36 वर्षाची प्रदीर्घ परंपरा प्राप्त झालेली आहे आणि 37व्या वर्षामध्ये पदार्पण केलेल्या नामसप्ताहातील आजची द्वितीय दिनी कीर्तन सेवा सद्भाग्याने श्रद्धे हरिभक्ती परायण सुरेशजी महाराज पातेरे यांच्या आज्ञेद्वारा आदरणीय सुधीर महाराज यांच्या फोनद्वारा झालेल्या संपर्काद्वारा इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला. आपल्या परिसरातील अत्यंत गुणीजन
युवा टाळकरी मंडळ त्यांनी उदार अंतकरणाने साथ केली. सर्व गुरुजन टाळकऱ्यांना मला आभार व्यक्त करतो. आजच्या कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी अधिष्ठान स्वरूपात उपस्थित आदरणीय श्री महाराज असतील, माझे परमार्थिक सन्मित्र युवा कीर्तनकार रायकर भूषण हरिभक्ती कल्याण आदरणीय किरण महाराज महाराज असतील, आपल्या परिसरातील सर्व ज्येष्ठ धर्माचार्य कीर्तनकार प्रवचनकार मंडळ असतील, सर्वांच्या पवित्र चरणी विनम्र भावे प्रणिपात करतो. आजच्या कीर्तनासाठी आदरणीय रामदासजी महाराज मोदी आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला, तुम्हाला देखील धन्यवाद व्यक्त करतो. गुणीजन गायक मंडळी, माझ्यासोबत आले माझे सहकारी युवा कीर्तनकार श्रद्धेय भक्तीपरायण प्रवीण महाराज शिंदे, आपल्या परिसरात येण्याचा योग प्राप्त होतो. महाराज ज्यावेळी उपलब्ध असतात तेव्हा ते येत असतात. अनेक वेळा या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. मी मागे कीर्तन बोललो, कोरोनाच्या काळात का खंड पडला देवाला माहिती, पण खंड पडला हरकत नाही. कदाचित सद्भाग्य नसेल, कदाचित आपल्या दर्शनाचा योग नसेल, पण मागच्या कीर्तनामध्ये आणि आजच्या या कीर्तनाद्वारा तुमचं सगळ्यांचं दर्शन घडलं, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय गुरुजन टाळकरी मंडळी, आदरणीय विनोद महाराज आहेत, आदरणीय आमची गोफण महाराज, आदरणीय श्री महाराज सुद्धा आहेत. सुंदर आवाज महाराज यांचा आहे, पहाडी आवाज आहे, उत्तम साथ या गुरुजन टाळकरी मंडळीने केली. सर्व उपस्थित गुरुजन टाळकरी मंडळी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. संवाद निवादनासाठी आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनही तरुण युवा मृदंग वादक, अतिशय उत्तम अशी आणि साजिश अशी तत्वाची साथ त्यांनी कीर्तनासाठी उपलब्ध केली. दोन्ही वादकांनी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. विणेकरी आदरणीय सुरेश महाराज, सुधीर महाराज, आदरणीय उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, उत्तम अशा प्रकारचं ध्वनी संचालन, खूप छान. अगदी सुरुवातीपासून मला अत्यंत पोषक असं ध्वनी संकलन ज्यांच्या माध्यमातून प्रतिध्वनी आणि हा उत्तम स्पीकर व्यवस्था ज्यांनी केली, भगवान श्री त्यांना उदंड आयुष्य प्रदान करा अशी बहुरीची प्रार्थना करतो. या नामसप्ताहाला ज्यांनी अन्नदान, शारीरिक दान, आर्थिक दान आणि सौजन्य दान दिलं, अशा सर्व दातृत्व संपन्न दात्यांना भगवान श्री परमात्मा उदंड आयुष्य प्रदान करो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि माझी सुरक्षा कवच, संरक्षण भिंत दोन्ही चौकदार यांना देखील धन्यवाद व्यक्त करू. आपल्या गावातील सुरू असलेला परमार्थिक नंददीप असाच अखंड देवत राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझ्यासोबत आमचे सारथी प्रदीप दादा येऊन थोड्याच थकलेत बिचारे, 2-3 दिवस सतत जागरण आहे, नंतर ते झोपत नाही, कारण ते आज आराम करत आहेत. मला वाटतं ते झोपले असते, फक्त पडले असते. तसे आपल्या गावातून थोडे पडले असते, म्हणजे पडले ते उद्या सुटले, त्यांना आता काय उठवायच्या मार्गाने पडून जातात. त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो. झालेली सेवा प्रभूच्या समर्पित करून वाणीला पूर्ण विठ्ठल.